हातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे पण खटला सुरू आहे अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांचा नाव न घेता केलेली आहे। परमबीर सिंग यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि या दरम्यान त्यांनी चौफेर टोलेबाजी केलेली आहे। लोकशाहीचे स्तंभ अढळ असायला हवेत, कोणत्याही दबावाखाली ते कोलमडून पडू नयेत असं मुख्यमंत्री म्हणाले। गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीशी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशाही पिकला। तक्रारदारच गायब आहे, तरी पण केस चालू आहे। तक्रारदार गायब, आरोप करून पळून गेला, कुठे गेला कोणाला माहित नाही, पण आरोप केलेत ना मग खणून काढ। खणलं जाते, चौकशा सुरू आहेत, धाडसत्र सुरू आहे, पण ही जी काही पद्धत आहे हिला कुठेतरी एक चौकट आणण्याची आज गरज आहे। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाषणाला सुरुवात केली। यावेळेला इमारतीच्या भूमिपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला आलो अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली। भूमिपूजनाच्या वेळेला मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो, हा एक माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे। थोडंसं वेगळं बोलतो मी की ही इमारत पाहण्यासाठी सुद्धा लोक आली पाहिजेत, त्यांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये। पण आता होतंय असं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने, अरे मी कुठे काय बोललेलं आहे का? या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही येणं जाणं माझं कोर्टामध्ये होत आहे, मी एक गोष्ट अभिमानाने सांगेन की दीपंकर दत्तोजींनी परवानगी दिली म्हणून आपल्या मुंबई कोर्टाची जी एक अप्रतिम वास्तू आहे ब्रिटिशांनी बांधलेली, ती आपण जनतेसाठी खुली केली, हेरिटेज वॉक। मी म्हणेन थोडंसं कदाचित चुकीचं वाटेल, पण मी म्हणेन की कोर्ट ही रिकामी पडली पाहिजेत। सॉरी रमन्ना साहब, मैं कुछ अलग बोल रहा हूं, लेकिन मेरा कहने का मतलब यह है कि समाज एवढा सुधारला पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तीच आपल्याकडून नाहीशी झाली पाहिजे। असा काहीतरी एक समाज आपण बनवू शकतो की नाही, हे मोठं खरं आव्हान आहे, हे एक मोठं आव्हान आहे आणि त्याही दिशेने आपण चारही स्तंभांनी एकत्रित येऊन विचार करण्याची गरज आहे। पुढची बातमी नाशिक मधली आहे। नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडला का असा सवाल उपस्थित होतोय। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं नामकरण करण्यात आलं। मात्र या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेनं मोठमोठे होर्डिंग्ज लावलेत, ज्यात बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्यासह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छबी आहे। स्वतः नाशिक रोडचे सभापती प्रशांत दिवे यांची ही मोठी छबी आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची छबी यामध्ये दिसत नाही। विशेष म्हणजे रुग्णालयाचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे, मात्र कार्यक्रमाला महापौर, आयुक्त यांचीही अनुपस्थिती होती। याबाबत न्यूज 18 लोकमतनं कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारलं असता त्यांनी हा होर्डिंग महानगरपालिकेनं लावल्या असल्याचं उडवाउडवीचं उत्तर देत या प्रकरणी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। लक्ष्मण, होर्डिंग्ज लावले गेलेत पण होर्डिंग्जवर मुख्यमंत्र्यांचा फोटोच नाही, शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडला की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, काय सांगता येईल त्याबद्दल?
नाशिकच्या बिटको रुग्णालयामध्ये बिटको रुग्णालयाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा खरं तर हा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक होर्डिंगवरती फोटो असणं अपेक्षित होतं. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांचा विसर पडला की काय असा प्रश्न या सगळ्या प्रकरणामुळे उपस्थित केला जातोय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याकडे शिवसेनेच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे संजय राऊत यांना खुश करण्यासाठी प्रत्येक नगरसेवक चढाओढ करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चढाओढीच्या नादामध्ये चक्क शिवसेना पक्षप्रमुखांचाच फोटो होर्डिंगवरून काढण्यात आला आणि त्या ठिकाणी संजय राऊत यांचा भला मोठा फोटो लावण्यात आला आणि एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला. मात्र जे शिवसेनेचे प्रमुख आहे, शिवसेना पक्षप्रमुख आहे, त्यांचाच फोटो होर्डिंगवरनं गायब झालेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणानंतर उलटसुलट चर्चांना खरं तर ऊत आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळेला आम्ही प्रशांत दिवे यांच्याशी या प्रकरणी विचारणा केली त्यावेळेला त्यांनी हे होर्डिंग महानगरपालिकेने लावलेले आहे असं अजब उत्तर दिलं. खरं तर महानगरपालिकेने असे कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावलेले नाहीये, कारण जर महानगरपालिकेने अशा प्रकारचे होर्डिंग लावले असते तर त्या होर्डिंगवरती महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, विरोधी पक्ष नेते असतील, अशा सर्वांचा प्रोटोकॉल वाईज फोटो त्या ठिकाणी लावण्यात आले असते आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे राज्याचे आहे त्यामुळे त्या होर्डिंगवरती महापालिकेने लावलेल्या होर्डिंगवरती मुख्यमंत्र्यांचा फोटो देखील असता. मात्र हे होर्डिंग आयोजकांनी लावले होते. आयोजकांनी संजय राऊत यांना खुश करण्यासाठी हे होर्डिंग या ठिकाणी लावले. मात्र हे लावत असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच विसर पडल्यामुळे आता या प्रकरणाने काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, आपण म्हणालात मुख्यमंत्र्यांचा फोटो असणं अपेक्षित होतंच, प्रोटोकॉलचा मुद्दा देखील आहे आणि या अनुषंगानं महापौर आणि पालिका आयुक्त देखील या कार्यक्रमाला हजर राहणं किंवा जर पालिकेनं हे होर्डिंग लावलं असतं तर त्यांचा फोटो असणं देखील अपेक्षित होतं. मात्र तसं देखील होताना दिसत नाही. लक्ष्मण, याबद्दल नेमकं काय सांगाल? ज्या वेळेला प्रशांत दिवे यांना बाबत विचारलं असता त्यांनी हे होर्डिंग महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लावलं असं सांगितलं. मात्र यापूर्वी देखील नाशिक महानगरपालिकेच्या ठिकठिकाणी कार्यक्रम केले जातात आणि या कार्यक्रमाची एक प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्या प्रोटोकॉलनुसारच होर्डिंग लागतात आणि त्या प्रोटोकॉलवरती कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्र्यांना टाळलं जात नाही, पंतप्रधानांना टाळलं जात नाही. पंतप्रधानांचा देखील फोटो असतो, मुख्यमंत्र्यांचा देखील फोटो असतो, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा देखील फोटो असतो आणि या ठिकाणी कार्यक्रम जर शासकीय असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणेस्थानी असतात किंवा महापौर हे देखील अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणेस्थानी असतात. मात्र या कार्यक्रमामध्ये ना महापौर होते ना महापालिकेचे आयुक्त, प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त हे देखील कार्यक्रमाला नव्हते. केवळ शिवसेनेने घाईघाईमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, या रुग्णालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं. खरं तर या नामकरणाच्या संदर्भातला ठराव देखील महापालिकेने केलेला आहे. अधिकृत असलं तरी मात्र आयुक्त नसल्यामुळे आणि इतर लक्ष्मण, आपण जशी माहिती दिली त्या अनुषंगानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचाच विसर पडला की काय, एकंदरीतच या होर्डिंगवर मुख्यमंत्री दिसत नाहीये, त्यामुळे ही जोरदार चर्चा सुरू आहे. लक्ष्मण, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतरची एक मोठी राजकीय बातमी आता आपण बघूया. मनसेसोबत युतीची सुतराम शक्यता नसल्याचं एक महत्त्वाचं आणि मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीमध्ये केलेला आहे. मनसेचा परप्रांतीयांबाबतीतला मुद्दा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना छेद देणारा असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी कृष्णकुंजेवर जात राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपा आणि मनसेत युती असल्याची चर्चाही सुरू झालेली होती. पण आता या सगळ्या चर्चांना चंद्रकांत पाटील यांनी पूर्णविराम दिलेला आहे. मी अनेक वेळेला म्हणलेलं आहे की युतीची सुतराम शक्यता नाही, कारण परप्रांतीयांबद्दलची भूमिका त्यांची जी आहे ती भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा पूर्ण देश एक आहे म्हणणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला कंट्रोल करत नाही, पण आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो आणि त्यामुळे त्या विचाराशी डायरेक्ट विरोधाभास असं आम्ही काही करू शकत नाही. पुढची बातमी बघूया. मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. दरम्यान हे शाहू स्टेडियम क्रीडा संकुल करायचं सोडून त्याचं व्यापारी संकुल केल्याचा आरोप सुद्धा उदयनराजेंनी केलाय. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. आज मला सांगा, सातारा प्राईम एरिया स्टँडच्या शेजारी एवढं असताना म्हणजे ज्या बीजी शिर्केंनी ते संपूर्ण तुमचं बालेवाडीचं स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
काय एशियन नाही काय होतं ते कॉमनवेल्थसाठी बांधण्यात आलं. हा त्यांनी फॉर्म भरला होता, म्हणजे ते टेंडरसाठी अप्लाय केलं होतं. त्या गोष्टी का सांगायला मी सांगतो, कारण की ह्या प्रेसमध्ये आल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्य काळात ही जी माकडं आहेत ना सगळी सो कॉल्ड पुढारी आमदार खासदार, ह्या सगळ्यांनी आहे ना त्याच्यातून बोध घ्यावा आणि ते शुड कीप पॉलिटिक्स अवे फ्रॉम स्पोर्ट्स आणि अदर दिस थिंग. सगळीकडं वाटोळं करून टाकले आहेत सगळ्यांनी. त्या ठिकाणी त्यावेळी जे पालकमंत्री होते त्यांनी उत्तर द्यावं याचं. प्रत्येक वेळेस मी काय केलं मुस्काडलं पाहिजे ना. ऐन मोक्याची जागा कधी कशी मिळणार, आणि ज्यांनी बांधकाम केले. मग तुम्हाला तिथंच आपण टेंडर काढलं होतं कसलं स्टेडियमचं. आपण काय व्यापारी संकुलाचं स्टेडियम काढलं होतं, कसलं काढलं होतं हो नगर स्टेडियमचं होतं का कसलं होतं? DSO साहेब म्हणजे आता तुम्ही आता विचार ते स्टेडियमचं होतं ना का दुकानांचं होतं? पुढची बातमी बघूया. शाळेतून घरी परतत असताना 9वीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणानं छेड काढली. अपमान सहन न झाल्यानं मुलीनं घरी येत विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातल्या गुंदा वडगाव या गावात घडलेली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर बीड मधल्या दीप हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बा खंदारे असं आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवर आलेली नसल्यानं पोलिसांना तिचा जबाब काही घेता आलेला नाही. मात्र या सगळ्या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय आणि पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. या संदर्भातली अधिक माहिती ते देत आहेत. सुरेश, या 9वीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढली आणि या मुलीनं त्यानंतर घरी येत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरेश, अतिशय गंभीर ही घटना आहे, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, बीड तालुक्यातील हे गुंदा वडगाव गाव आहे आणि या ठिकाणी 9वीच्या शाळेमध्ये शिकणारी जी मुलगी आहे, पीडिता आहे, तिच्या संदर्भात हा घडलेला प्रकार आहे. या अगोदर तिने वारंवार मला अशा पद्धतीने छेड करत आहे हे पालकांना देखील सांगितलेलं होतं. गावातील काही व्यक्तींनी त्या मुलाला समजून देखील सांगायचा प्रयत्न केला होता, समजून सांगितलेलं होतं 2-3 वेळेस. मात्र हा त्रास काही कमी होत नाही म्हणून या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. शेवटी गावामध्ये बदनामी होईल, त्याचबरोबर जी आईवडिलांची इज्जत आहे ती जाईल, या भीतीनं त्या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि तिच्यावर जे आता बीड शहरातलं जे दीप हॉस्पिटल आहे या ठिकाणी उपचार सुरू आहे. अद्यापर्यंत ती अजून शुद्धीवरती आलेली नाही. मात्र या प्रकरणामध्ये आता आरोपीला अटक केलेली आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावरची जी पुढची कारवाई आहे ती केली जाते. मात्र ज्या मुलीच्या छेडछाडीच्या घटना आहेत त्या आता वाढत असल्या चित्राने या अगोदरही बीड जिल्ह्यामध्ये जे महिला अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या होत्या. त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न कुठेतरी या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्रही समोर आलेलं होतं. त्यामुळे आता या मुलीच्या प्रकरणानंतर आता हे जे काही रोड रोमिओ असतील आणि अशा पद्धतीने छेड काढणार असतील यांच्यावरती आता बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कुठलं पाऊल उचलतंय. सुरुवातीला या संदर्भात पथकही नेमलेले होते, मात्र काही कालावधीनंतर हे पथक बंद झालेले होते आणि आता नव्यानं शाळा सुरू झाल्यानंतर हे छेडछाडीचे प्रकार समोर आल्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आता पोलीस प्रशासनानं स्वतंत्र त्यासाठी फौज निर्माण करावी अशी सुद्धा मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडून केली जाते. सुरेश, या पीडित मुलीच्या प्रकृतीची नेमकी काय अपडेट आहे सध्याची, त्याबद्दल काय सांगता येईल? मुलीवरती दीप हॉस्पिटल म्हणून जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी उपचार सुरू आहे आणि जे डॉक्टर आहेत डॉक्टरांना विचारलं असता मुलीची प्रकृती स्थिर आहे. मात्र जोपर्यंत शुद्धीवरती येणार नाही तोपर्यंत ते सांगता येणार नाही आणि विषारी औषध प्राशन केल्यामुळं 48 तासापर्यंतचा जो धोका असतो तो 48 तासापर्यंतचा धोका असतो असं डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये आता उपचार सुरू आहेत आणि जे मुलीचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी सुद्धा आरोपीला अटक करून त्याला कडक शिक्षा करा अशा पद्धतीत सुद्धा मागणी केली. अजिंक्य, बिलकुल सुरेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमृतसरमधील रोरावाला खुर्द हे गाव भारत पाकिस्तान बॉर्डरवर असलेलं गाव. या गावात कोरोना लसीकरणाबाबत आणि कोरोनाबाबत सुद्धा अनेक गैरसमज होते. त्यानंतर संजीवनी मोहिमेनं पुढाकार घेत गावातल्या लोकांमधले लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर केले आणि आता या गावात 100% लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतलेला आहे. या गावामध्ये संजीवनीनं
ही मोहीम कशी काय राबवली पाहूयात याचा खास रिपोर्ट. We're working in the belt, which is right along the India-Pakistan border. Currently, we are in the village Rodamala Khurd, which is right on the zero line. As you can see, it just meters away. We are working and focusing on this area majorly because of lack of economic opportunities. पाकिस्तान की सीमा से 1 किलोमीटर से भी कम दूरी पर बसा रोरावाला खुर्द एक ऐसा गांव है जहां कुछ महीने पहले तक कोई भी टीका नहीं लगवाना चाहता था. माहौल गर्म था, लोग डरते थे बहुत ज़्यादा. अगर कोई मास्क लगाकर मतलब जैसे गुरुद्वारे जाता था तब भी लोग मजाक बनाते थे कि इसको ज़्यादा मतलब डर चढ़ा है इस बीमारी का. कोई बीमारी नहीं है पहले. इस मुश्किल समय में संजीवनी मुहिम टीकाकरण को लेकर जागरूकता फैलाने के अपने मकसद के साथ इस गांव में पहुंची. 3 महीने की कड़ी मेहनत के बाद नामुमकिन को मुमकिन बना दिया गया. अब हम बहुत अच्छा महसूस कर रहे हैं. अब हमें यकीन हो, कोई भी डर नहीं है कि इंजेक्शन लगवाने से कोई भी बीमारी नहीं बढ़ सकती कोरोना की. यहाँ संजीवनी मुहिम को लोगों से बेहद ही अच्छी प्रतिक्रिया मिली, क्योंकि आज यहाँ की 100% वयस्क आबादी ने टीके की पहली खुराक लगवा ली है. शुरू में वैक्सीनेशन जब हुई है स्टार्ट तो हमें इतना यकीन नहीं था कि 100% होगा, लेकिन एनजीओ आने के बाद जब संजीवनी वाले आए हैं, इन्होंने घर घर जाके लोगों को मोटिवेट किया है. उसके बाद हमारा पूरा कवर है 100%. We are happy that Sanjeevani campaign has immensely benefited this village. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच भारतात श्वेत क्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँडही 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळेला त्यांचं म्हणणं देश आणि जगासमोर मांडलं हे सांगणार आहोत. अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देत असते. आपलं म्हणणं लोकांना निराळ्या आणि मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा एक अनोखा प्रयत्न असतो. पाहूया याच अमूलची ही अमूल्य अशी कहाणी. साल 2000 में जारी अमूल का ये विज्ञापन पॉपुलर टीवी कार्यक्रम कौन बनेगा करोड़पति के आधार पर डिजाइन किया गया. विज्ञापन में हर्षवर्धन की जगह लिखा गया हर्षवर्धन. हर्षवर्धन नवाथे 1 करोड़ रुपए जीतने वाले कार्यक्रम के पहले प्रतियोगी थे. हर्ष की कामयाबी की चर्चा अचानक देश भर में होने लगी. केबीसी का फुल फॉर्म दर्शाया गया. क्या बटर चुना. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.